2015 साली नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं। त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम अत्यंत वेगानं मार्गी लागलं। 3 वर्षापूर्वी या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं। त्यानंतर अवघ्या 3 वर्षात हा महामार्ग पूर्णही झाला। इगतपुरी ते आमणे या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं। हा 76 किलोमीटरचा अखेरचा टप्पा एकूणच नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या बाबतीत नेमका कसा ठरला, काय आहेत त्याची वैशिष्ट्य, टप्प्याटप्प्यानं हा प्रकल्प कसा पूर्ण झाला याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। नागपूर ते मुंबई हा प्रवास आता आणखी सोपा आणि वेगवान झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं, त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे। हा महामार्ग देशातला सर्वात अत्याधुनिक महामार्ग असल्याचं म्हटलं जात आहे। अंतिम टप्प्यातल्या इगतपुरी आमणे मार्गाची वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया। 76 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे इगतपुरी ते कसारा घाट अंतर अवघ्या 8 मिनिटात पार होणार आहे। समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नाशिक अवघ्या 2.5 तासात आता पोहोचता येणार आहे। या मार्गावर एकूण 5 बोगदे आहेत, त्यापैकी एक बोगदा 8 किलोमीटर लांबीचा आहे, जो राज्यातील सर्वात लांब बोगदा आहे। समृद्धी महामार्गावरचे हे बोगदे अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आले, तसंच वॉटर मिस्ट सिस्टीम देखील इथे बसवण्यात आली आहे। च्या स्वरूपाचे इंटरचेंज देखील करण्यात आलेले आहेत, जेणेकरून एका मार्गिकेवर जर अपघात झाला तर अशा स्वरूपाच्या ज्या मार्गिका आहेत या मार्गिकेमधनं इतर प्रवाशांना दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढता येऊ शकतं। त्याचबरोबर एखाद्या वाहनाने पेट घेतला, अचानक जर वाहनाने पेट घेतला आणि त्याचं तापमान हे 60 अंशापेक्षा जर जास्त गेलं तर वरच्या छताकडे जर आपण बघितलं तर ते स्प्रिंकल्स बसवण्यात आलेले आहेत। 8 किलोमीटरचा बोगदा आहे, त्यामुळे व्हेंटिलेशनचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता, मात्र त्यासाठी अशा स्वरूपाचे फॅन देखील या मार्गिकेमध्ये बसवण्यात आलेले आहे। इगतपुरी ते आमणे मार्गाच्या लोकार्पणामुळे समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झालाय। 3 वर्षात हा महामार्ग टप्प्याटप्प्यानं कसा बनला यावरही एक नजर टाकूयात। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे। राज्यातल्या 10 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो। 11 डिसेंबर 2022 मध्ये नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला। 26 मे 2023 रोजी शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। 4 मार्च 2024 ला भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटरचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आणि अखेर गुरुवार 5 जून 2025 ला इगतपुरी ते आमणे हा अखेरचा 76 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला। त्यामुळे 701 किलोमीटरच्या या महामार्गावरून मुंबई ते नागपूर हा प्रवास आता फक्त 8 तासात पूर्ण होणार आहे। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पाही पूर्ण झाला आहे। गेल्या 3 वर्षात 4 टप्प्यात समृद्धी महामार्गावरून प्रवाशांचा प्रवास सुरू झाला आहे। समृद्धी महामार्ग हा 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं प्रवास करण्यासाठी खास बनवण्यात आला आहे। त्यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवासाचा वेळ तब्बल 10 तासांनी कमी होणार आहे। समृद्धी महामार्ग हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा पण तितकाच कठीण प्रकल्प होता, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही
याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. या महामार्गाचा शेतकऱ्यांना आणि एकूणच कृषी उद्योगाला कसा फायदा होईल तेही ऐका. हा जो रस्ता आहे कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर समृद्धी महामार्ग ठरेल. या ठिकाणी जे सकाळी निघालेला नागपूरहून शेतकरी आपला शेतमाल घेऊन तो तिसऱ्या दिवशी पोचायचा, आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह यावेळी उपस्थित असलेल्या अर्थमंत्री अजित पवारांनी समृद्धी महामार्गाच्या एकूण खर्चाचं गणितही मांडलं. 55,500 कोटीची किंमत होती, परंतु ती आज शेवटपर्यंत 61,000वर त्या बाबतीमध्ये गेलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सिमेंटच्या पोती यायला लागली असतील. 12 कोटी सिमेंटच्या बॅग्स ह्या सगळ्या महामार्गाला आणि ब्रिजेसला लागलेल्या आहेत. 7 लाख मेट्रिक टन स्टील आणि 13 कोटी घनमीटर भराव इथं केलेला आहे. 8 कोटी घनमीटर खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामध्ये 8 कोटी घनमीटर निघालेला जो माल आहे त्याच्यातला 6 कोटीचा माल वापरला गेला आहे, म्हणजे त्याचा क्रश केली किंवा दगड त्याच्यातला वापरला गेला. मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग वेळ वाचवणारा नक्कीच ठरेल, पण वेगवान प्रवासासोबतच प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, सुरक्षेच्या उपाययोजना, आपत्कालीन संपर्क साधनं, अपघात झाल्यास तातडीनं मदतीची व्यवस्था या गोष्टींकडेही लक्ष दिल्यास हा प्रवास परिपूर्ण, सुखकर आणि सुरक्षित होईल हे नक्की. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.